महापुरुषाला अभिवादन करून अमरण उपोषणाला सुरुवात होणार। उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांची माहिती। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी सुरू होणार अमरण उपोषण। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी जालना शहरातील गांधी चौक येथे उद्या दिनांक 15 ऑगस्ट पासून अमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशा विविध महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांनी दिली आहे। आज डबल जीन भागामध्ये जालना ब्राह्मण समाजाची बैठक संपन्न झाली। या बैठकीत हा ठराव घेण्यात आला। पासून तुमचं अमरण उपोषण सुरू होते, गांधी चौक पासून तुमचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आले? मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी अमरण उपोषण आम्ही करणार आहोत। या उपोषणाची सुरुवात माझ्या घरून देवदर्शन करून आनंदी स्वामी मंदिर व महापुरुषांच्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी येणार आहोत। मी 28 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। खरं म्हणजे हे सरकार ज्यांनी आम्हाला शब्द दिला आणि त्यांना तो शब्द पूर्ण करायला पाहिजे होता असं मला वाटतं। सरकार ब्राह्मण समाजावर का नाराज आहे याचंच आम्हाला अजून काही कळलेलं नाही। कारण 14 डिसेंबर 2023 रोजी नागपूरच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आणि तुमचं परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ, त्याचबरोबर मुलामुलींचं उच्च शिक्षणाचाही प्रश्न तिथं आम्ही म्हटल्याच्यानंतर तेही त्यांना सांगितलं की आम्ही हेही करू। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1मध्ये करा ही आमची त्यांना प्रामुख्यानं मागणी होती। ती पण शासनाने करू म्हणले। यामध्ये शासनानं काहीच केलं नाही असंही म्हणता येणार नाही। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1मध्ये करा हा GR शासनानं काढला। तसेच उच्च शिक्षण मुलींसाठी मोफत केलं। या दोन्ही गोष्टी शासनानं केल्याबद्दल मी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी शासनाचे आभार मानतो। पण आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो ब्राह्मण समाजाचं जे परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे ते आपण लवकरात लवकर घ्यावं। परत आपल्याला दिलेला शब्द पूर्ण न केल्यामुळं मला उपोषणाची वेळ आलेली आहे आणि उद्या या ठिकाणी मी स्वतः दीपक रणनवरे उपोषणाला बसणार आहे।